हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्य विषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून। आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि संयुक्त उपचार। नवरात्रीचे 9 दिवस आदिदेवी स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीची आराधना आणि 9 रात्रींचा जल्लोष। स्त्री आणि पुरुष हे एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत, ज्या जर सुयोग्य आणि सुदृढ असतील तरच प्रजोत्पादन शक्य आहे। पुरुष वंध्यत्वामध्ये बाधा आणणारं म्हणजेच प्रजोत्पादनामध्ये बाधा आणणारं वंध्यत्व, या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात आपण वंध्यत्व ह्या विषयावर संयुक्त उपचार पद्धतीची शृंखला घेणार आहोत। त्यातलीच पहिली माळ म्हणजे पुरुष वंध्यत्व। पुरुष वंध्यत्वाची कारणं काय आहेत, पुरुष वंध्यत्वावरील उपचार काय आहेत, या विषयावर अर्थातच आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील। नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत। संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, समूह चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे। इंदिरा गांधी राष्ट्रीय सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड, हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड इन आयुर्वेदा हे त्यांपैकीच काही ठळक पुरस्कार। दर्शक हो, पुरुष वंध्यत्व आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच। फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक, ते असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे 2 क्रमांक आहेत। पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, त्याची पण सर्वांनी नोंद ठेवावी। याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्न मंजुषा। आजचा कार्यक्रम हा नीट लक्षपूर्वक बघा, ऐका आणि कार्यक्रमाच्या शेवटी जो प्रश्न विचारला जाईल त्याचं उत्तर, अचूक उत्तर दिल्यावर तुम्हाला भरघोस बक्षीस सुद्धा जिंकता येतील, त्यामुळे कार्यक्रम नीट बघायला विसरू नका। नमस्कार सर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आपण मागच्या महिन्यामध्ये लैंगिक समस्या हा विषयावरून खरं म्हणजे वंध्यत्वाची सुरुवात केलीच होती। आज दुसरा आपण मडी म्हणूया, म्हणजे ह्या महिन्यातला जरी पहिला असेल तरी वंध्यत्व विषयावरचा पहिला आपण लैंगिक समस्या बघितल्या आणि आता आपण पुरुष वंध्यत्वाविषयी बघणार आहोत। काय सांगाल, काय सुरुवात कराल सर? हो नाही सर, मी पुरुष वंध्यत्वाने सुरुवात मुद्दामून करतोय, कारण बऱ्याच वेळा असं दिसून येतं की खेड्यापाड्यामध्ये जर मूल होत नसेल 1-2 वर्ष की लगेच स्त्रियांकडे बोट दाखवलं जातं। आणि वेदिकेवर मला असं वाटतं हा कटाक्षाने पाळतो आम्ही की सुरुवातीची तपासणी आम्ही नेहमी पुरुषाची करतो, कारण जितका कारणं स्त्रियांमुळे होतात तेवढीच कारणं पुरुषांमध्ये देखील असतात वंध्यत्वाची, मूल न होण्याची। त्यामुळे आपण सुरुवातीला, आणि पुरुषांचं जे काही फिजिओलॉजी आहे ती खूप साधी सोपी आहे आणि सहज आपल्याला कळू शकतं वंध्यत्व आहे की नाही। त्यामुळे एक छोटीशी तपासणी जरी सिमेन रिपोर्ट काढला तरी आपल्याला कळतं की वंध्यत्व आहे की नाही। तर त्याच्यामुळे त्यांची तपासणी करणं सोपं असतं। स्त्रियांची त्या मानाने कॉम्प्लिकेटेड आहे, त्यांचं कारण पण कळणं तेवढं सोपं नसतं, त्यामुळे त्यांची तपासणी आपण नंतर करतो। तर सुरुवात आपण पुरुषांपासून करतो आणि लगेच म्हणजे लैंगिक क्षमतेपासून आपण सुरुवात करतो की संबंध व्यवस्थित होतात की नाही, हा पहिला प्रश्न असतो माझा। त्याच्यानंतर आपण सिमेन रिपोर्टकडे वळतो की कसं वीर्य तपासणी झालेली आहे की नाही, आणि त्यानुसार मग पुढे आपण वंध्यत्वाला सुरुवात करतो की पुढे तपासण्या त्याच्यानंतर केल्या जातात। तर एक साधारण 6 महिने जर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स होत असेल एका जोडप्यामध्ये, साधारण आठवड्यातनं 3 वेळा, आणि तरी संबंध होत नसेल तर आपण म्हणू शकतो की वंध्यत्व असण्याची शक्यता आहे। तर मग ते वंध्यत्व कुठल्या कारणामुळे आहे हे पाहण्यासाठी सुरुवात आपण पुरुषांच्या तपासणीने करू शकतो। तर ती आपण सुरुवात करूया की म्हणजे पुरुषांची साधारण
पुरुषांची जननेंद्रिय सुद्धा बाहेर असतात, त्यामुळे त्यांचं एक्झामिनेशन करणं पण सोपं असतं. स्त्रियांची जननेंद्रिय आत असतात, तर त्याच्यामध्ये शिश्न आणि वृषण हे बाहेरून आपल्याला दिसू शकतं. आणि सोनोग्राफी केल्यानंतर इतरही गोष्टी आतमध्ये सगळ्या जे रचना आहे ती व्यवस्थित आहे की नाही कळू शकते, ज्याच्यामध्ये वृषण, एपिडिडायमिस, वास डेफरन्स आणि पौरुष ग्रंथी ह्या आणि वीर्यनलिका. सर्वात महत्त्वाची गोष्ट फिजिओलॉजीबद्दल सांगायची झाली पुरुषांच्या, तर स्त्रियांमध्ये योनिद्वार आणि मूत्रद्वार हे वेगवेगळे असतात आणि पुरुषांमध्ये वीर्योत्सर्ग करणारी नलिका आणि मूत्रनलिका ह्या दोन्ही एकच आहेत. त्याच्यामुळे ज्या छिद्रातून मूत्रोत्सर्ग होतो, मूत्र बाहेर पडतं, त्याच छिद्रातून वीर्य बाहेर पडतं. तर हा फार महत्त्वाचा फरक पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या जननेंद्रियांमध्ये आहे. हा सर्वांनी पहिला लक्षात. कधी कधी काय होतं, संबंध ठेवताना पुरुषांना कळतच नाही की योनिद्वार कुठलं आहे आणि अत्यंतिक त्यांचं अज्ञान असतं. आपल्या सेक्स एज्युकेशन नीट होत नसल्यामुळे त्याच्यामुळे अज्ञान असतं, त्यामुळे कळत नाही. तर त्याच्यामुळे देखील कधी कधी संभोग होत नाही जोडप्यांमध्ये. तर तो भाग आपण पहिला जाणून घेतला पाहिजे. आणि वृषणांमध्ये शुक्र निर्मिती होते. आता शुक्र निर्मिती होते ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर शुक्रजंतू. कारण शुक्रजंतू जसं स्त्रियांमध्ये बीज असतं किंवा अंड असतं, म्हणजे तर तेच महिन्यातनं एक अंड बाहेर पडत असतं त्यांचं. पुरुषांचं मात्र तसं नसतं. दरवेळी संभोग समयी जेव्हा वीर्योत्सर्ग होतो तेव्हा अनंत कोटी म्हणजे बरेच कोट्यावधी शुक्रजंतू बाहेर पडत असतात त्या. पण त्यातला खरं तर कामाला एकच येत असतो, पण तो तिथपर्यंत पोहोचावा म्हणून निसर्गाने अशी व्यवस्था केली आहे ते जास्त प्रमाणात. अच्छा, म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये वीर्योत्सर्ग होऊन इतक्या प्रमाणात शुक्र निर्मिती होत असे. नेमकी शुक्र निर्मिती म्हणजे थोडक्यात मॅरेथॉन करण्यासारखं आहे ते. म्हणजे मॅरेथॉन धावणारे लोक जेव्हा असतात तेव्हा फार कमी लोक मॅरेथॉन पूर्ण करतात, कारण तेवढी शक्ती नसते. तसंच हे शुक्रजंतूला मॅरेथॉन करावी लागते स्त्री बीजापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि ही मॅरेथॉन करण्यासाठी त्यांना अतिशय सशक्त असणं सुद्धा आवश्यक आहे. तर आपण हा कार्यक्रम असाच पुढे चालू ठेवूया. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. चंद्रकांत प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार, बोला. हा बोला. हा सर, शुक्राने जे आपल्या जे धातू तपासणी केली सर, हा हे धातू तपासणी केल्यानंतर धातूच नाही म्हणतात सर. धातू नाहीये की शुक्रजंतू नाहीयेत? हा, शुक्राने जंतूच नाही म्हणतात सर. हा बर, ठीक, हरकत नाही. ठीक. थोडक्यामध्ये त्यांना आझूस्पर्मिया नावाचा रोग आहे, ज्याच्याबद्दल आपण त्याची कारणं वगैरे याचा उहापोह करणारच आहोत. पण आझूस्पर्मियाला त्याची वेगवेगळी कारणं असतात. त्यापैकी ते कारण बघून आपल्याला आधी इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल की त्याच्यामध्ये शुक्राणूंचा म्हणजे जो रिपोर्ट आहे वीर्य तपासणीचा तो रिपोर्ट आपल्याला पाहावा लागेल की त्याच्यामध्ये सगळं त्याचे कंटेंट्स कसे आहेत, किती प्रमाणात वीर्य बाहेर पडतं, त्यात फ्रक्टोज आहे की नाही, त्याचा pH किती आहे, त्याला जंतू संसर्ग आहे का, हा भाग झाला. मग सोनोग्राफी करून आपल्याला बघावं लागेल की वीर्य नलिका वास डिफरन्स ती आहे की नाही, कारण कधी कधी ॲब्सेंट त्यामुळे असते किंवा एपिडिडायमसमध्ये सूज असते त्याच्यामुळे प्रॉब्लेम असतो. असे वेगवेगळी कारणं आहेत. तर ती कारण शोधून काढून आपल्याला योग्य ते उपचार त्यांना करावे लागतील. उपचारांमध्ये वृषबस्ती किंवा उत्तर बस्ती, ॲक्युपंक्चर, वृक्ष आणि वाजीकारक औषधं ह्यांचा समावेश असतो. तर साधारण आझूस्पर्मिया ह्याला ॲलोपॅथीमध्ये फार काही ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. त्यामुळे संयुक्त उपचार पद्धती नेटाने जर काही महिने करत राहिलं तर काही केसेसमध्ये नक्की आपल्याला यशस्वीता. आणि संयुक्त उपचार पद्धतीचा एक विशेष भाग म्हणजे त्याच्यामध्ये योगासन आणि आहार पद्धती याचा सुद्धा समावेश आहे, जे शुक्राणू निर्मितीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आपण शुक्र निर्मिती आणि शुक्राची रचना कशी होते ते बघूया आणि मग पुढे ॲझोस्पर्मिया वगैरे ज्या केसेस आहेत त्या बघूया. तर शुक्राणूची रचना मला ही स्लाइड दाखवावीशी वाटते. ही पेशी आहे ती दिसते कशी, म्हणजे एखादा त्याला जंतूच म्हणतात, अणूच्या कशी शुक्र जंतू, कारण तो जंतूसारखा दिसतो. म्हणजे त्याचं शीर आणि मध्यभाग आणि खाली शेपूट अशा तीन गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये केंद्रक आहे
आणि मायटोकॉन्ड्रिया एनर्जीसाठी म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी त्याला की ते वळवळ करत ते तिथपर्यंत पोहोचायचं असतं. आतमध्ये जरी योनी मार्गात संभोगसमयी वीर्य टाकलं गेलं तरी तो आतमध्ये प्रवास त्याचा खूप लांबवर करायचा असतो. फॅलोपियन ट्यूब मध्ये स्त्रीबीज वाट पाहत असतं त्याची, तिथपर्यंत त्याला जायचं असतं. तर म्हणून त्याची रचना साधारण आणि शुक्राणूंची ही रचना आणि त्याचा नॉर्मल काउंट काय असायला पाहिजे आणि वंध्यत्वाची पुरुषांमधील महत्वाची कारणं काय आहेत याविषयी आपण जाणून घेणारच आहोत. पण कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, त्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नवरात्रीचा जल्लोष चालू आहे. अगदी नवरात्र आणि गणेश चतुर्थीला हमखास आठवणारा पदार्थ म्हणजेच राजगिरा. पण तुम्हाला माहिती आहे का की राजगिरा हा भारतीय पदार्थ नाहीये. अमेरिकेवरून जरी हा आला असला तरी आपल्या धार्मिक ह्याच्यामध्ये, धार्मिक परंपरेमध्ये आता तो रूढ झालेला आहे. पण राजगिरा हा फक्त धार्मिक वेळेला किंवा धार्मिक प्रसंगी खाण्याचा नसून तो नेहमीच्या अन्नधान्यामध्ये सुद्धा आणण्याचा पदार्थ आहे. कारण राजगिरा ह्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे आणि दुधाच्या दुप्पट ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. त्यामुळे नियमित वापरामध्ये राजगिराचा जरूर वापर करावा. सर, आपण जेव्हा पुरुष वंध्यत्वाविषयी बोलतोय तेव्हा नॉर्मल सीमेन रिपोर्ट काय असतो ही अनेक जणांना उत्सुकता असते. कारण रिपोर्ट समोर असं पण कळत नाही काय चाललंय, म्हणजे काय नक्की बघायचे किंवा मला नक्की प्रॉब्लेम काय आहे, काय सांगाल ह्याविषयी? तर एक स्लाइड आणलेली आहे मी मुद्दामून. कधी कधी काय होतं की पुरुषांचा जो काउंट असतो तो थोडा कमी जास्त असला तरी आधुनिक विचारसरणीमध्ये त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. कारण एकतर ट्रीटमेंट नसते ऑलिगोस्पर्मियाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी वापरायची म्हणजे तयारीच ठेवलेली असते डॉक्टरने की टेक्नॉलॉजी वापरायची आहे. पहिलं IUI करायचं आहे, नंतर IVF करायचं आहे. पण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये असं नसतं. आपण ऑलिगोस्पर्मिया किंवा आझोस्पर्मिया जरी असेल तरी आपण ट्रीटमेंट देतो. त्याच्यामुळे सामान्य रिपोर्ट कसा असतो हे प्रत्येक जो रुग्ण आहे त्याला समजलं पाहिजे. नाहीतर कधी कधी वाटतं किंवा आपण जेव्हा सांगतो की बाबा पुरुषाला की बाबा तुझा रिपोर्ट ॲबनॉर्मल आहे, तर मग ते म्हणतात आम्हाला आधीच्या कुठल्या डॉक्टरने सांगितलं नाही असं होतं. तर त्यामुळे तो नॉर्मल रिपोर्ट हे जे WHO पॅरामीटर्स आहेत ते काय आहेत ते नीट जरा समजून घ्या. हा जो रिपोर्ट जरा तो स्लाइड दाखवा. हे बघा, संख्या किती असायला पाहिजे? 20 मिलियन म्हणजे 20 दशलक्ष ml मध्ये, पर मिलीलिटर मध्ये 20 दशलक्षच्या वरती असायला पाहिजे. मात्रा एका वेळी वीर्योत्सर्ग होतो ती साधारण 4 दिवसाचं ब्रह्मचर्य पाळल्यानंतर आपण पाहतो. त्यामुळे 2 ते 5 मिलीलिटर तरी वीर्य बाहेर यायला पाहिजे. शुक्राणूची गतिशीलता एकूण किती पाहिजे? 50% जास्त पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ग्रेड 4 आहेत, 1, 2, 3 आणि 4. 1 ही कमीत कमी गतिशील असलेला आहे आणि 4 हा सर्वात जास्त फास्ट मुव्हिंग जे आहेत ते चौथी ग्रेड आहे. तर त्या ग्रेड्सचं 20%, 20%, 30%, 30% इथपर्यंत त्यांचा मोटिलिटी किंवा गतिशीलता असायला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट विकृत शुक्राणू म्हणजे स्पर्म्स असतात पण ते कधी कधी विकृत असतात. म्हणजे योग्य, कोणाला धडच नसतं, कोणाला शेपट्यात 2 असतात किंवा कोणाला 2 डोकी असतात, त्याला विकृत म्हणतात. तर ते 15% कमी असायला पाहिजे. वीर्य शर्करा किंवा फ्रक्टोज त्याच्यामध्ये असायला पाहिजे. pH ह्या 7 जास्त असायला पाहिजेत कारण तो अल्कलाईन पाहिजे. जंतू संसर्ग म्हणजे ज्या पस सेल्स म्हणतात त्या खूप कमी असायला पाहिजेत आणि साधारण 30 मिनिटांमध्ये त्याला द्रवता यायला पाहिजे. तर हा नॉर्मल रिपोर्ट आहे. हा पाहिजे तर फोटो काढून घ्या. तुम्हाला पॅरामीटर्स म्हणजे तुमच्या वीर्य तपासणीच्या रिपोर्टशी तुम्ही कम्पेअर करू शकता आणि मग तुम्हाला कळू शकतं की हे मिनिमम पाहिजे. बरोबर, हे कमीत कमी पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतं निश्चितच. आणि आपण जास्त असेल तरच आपण नॉर्मल म्हणतो. आणि आपण हा फोटो काढण्यासाठी नंतर युट्यूबवर सुद्धा हा कार्यक्रम दाखवतो. त्यामुळे पुन्हा ते नक्कीच आणि पुन्हा प्रक्षेपित सुद्धा करतो. त्यामुळे नक्कीच ते पुन्हा बघू शकतील आणि फोटो काढू शकतील. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. प्रमोद प्रश्न विचारतायत जळगाववरून. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, जळगाववरून बोलतोय प्रमोद शिंदे. ऍक्च्युली आमच्या लग्नाला आता 2 वर्ष झालेत. तर डॉक्टरांकडे गेलो आम्ही. तर माझे आणि माझ्या मिसेसचे दोघींचे रिपोर्ट काढले, ते बऱ्यापैकी नॉर्मल आहेत.
तर जसं की माझा सेमनचा रिपोर्ट काढलाय, माझ्या मिसेसचा थायरॉइड एक्सरे वगैरे सर्व काढले. तर दोघे डॉक्टर म्हणतात की नॉर्मल आहे, पण ऍक्च्युली दिवस रात्रीचा काय प्रॉब्लेम असू शकतो किंवा मार्गदर्शन वगैरे यासाठी मी फोन केला. संबंध कधी ठेवायचा याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान असावं ना. हो हो. हा, म्हणजे पहिले पाळीचे पहिले 10 दिवस सोडून नंतरचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम संबंध व्हायला पाहिजेत. तर ते जर तुम्ही ठेवत असाल तर ते नॉर्मल आहे. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. कधी कधी काय होतं की असं आहे की आपल्याला वाटतं विज्ञान खूप पुढे गेलंय आणि आपल्याला सर्व हे रिपोर्ट काढले म्हणजे आपल्याला सगळं समजलं आणि सगळं नॉर्मल आहे. पण बऱ्याच वेळी असं नसतं. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात जे मी सांगितलं की आधुनिक विज्ञान बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतं. दुर्लक्ष का करतं? कारण ठरवलेलंच असतं की आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायची आहे, कारण आपल्याकडे उपायच नाही आहेत बऱ्याचशा गोष्टींना. त्यामुळे टेक्नॉलॉजीच वापरायची असेल तर कशाला आपण मग सांगायचं नॉर्मल आहे, सगळं होत नाही आहे, मग आपण IUI करूया, IUI न झाला पुढे टेस्ट ट्यूब बेबी करूया. तर आपण संयुक्त उपचार पद्धतीत असा विचार करत नाही. जरी अनएक्सप्लेन्ड फर्टिलिटी असेल तर कधी कधी काय होतं, इतर कुठचे रोग असतात, जंतू संसर्ग असतात, बरेच आहेत. आता मी तुम्हाला आपण त्याचा चर्चा त्याच्यावर विस्तृतपणे करणार आहोत. पण जरी अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असली तरी कधी कधी काय होतं, साधी ओबेसिटी असते, म्हणजे स्त्रीचं वजन जास्त असतं कधी कधी, आणि किंवा पुरुषामध्ये जास्त उष्णता असते, त्याच्यामुळे होत नाही. साधं कधी कधी पंचकर्म जरी केलं आपण, माझ्याकडे वर्षानुवर्ष मुलं न झालेली जोडपी येतात आणि मी नुसतं एक सुरुवात डिटॉक्सिफिकेशननी वमन विरेचन जरी केलं तर पहिल्याच महिन्यात कन्सीव्ह होऊन जातात. त्यांना पण आश्चर्य वाटतं की काय झालं. अरे मी सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये भरपूर कचरा साठलेला तो मी साफ केला, आणि साफ केल्या केल्या तुमची फर्टिलिटी वाढली. म्हणजे मला एक गोष्ट आठवली ह्याच्यावरनं की जी रामाचा जो वंश आहे सूर्यवंशी आहे, तर त्याच्यामध्ये राजा दिलीप ह्याला मूल होत नसतं, तर त्याला कोणी ऋषी असतात त्यांचे, ते सांगतात की तुम्ही वनात राहा आणि एका गायीची उपासना करा. तर त्या गायीच्या मागे फिरून त्याच्यानंतर ती गाय त्यांना प्रसन्न होते. तर मला वाटतं तेच असावं की राजा जो आहे तो विलासी आहे, त्याच्यामध्ये मेद किंवा चरबी जास्त आहे, आणि मग तो वनात राहून तिकडचं सगळं म्हणजे वनचरी राहून त्याचं चरबी किंवा त्याच्या अंगातली जी शिथिलता आहे, जे पंचकर्म आहे, आरोग्य सुधारलं आणि मग त्याला फर्टिलिटी झाली. हेच कदाचित असावं त्याच्यामध्ये. त्यामुळे अनारोग्य असतं छोट्या छोट्या गोष्टींमुळे, पण ते पाहावं लागतं आपल्याला. त्यामुळे पंचकर्म आधी करून घेतलं तर कधी कधी पटकन मूल होऊ शकतं अशा. बरोबर. सर, आपण नॉर्मल शुक्र निर्मिती बघितली, नॉर्मल शुक्र निर्मितीचे रिपोर्ट सुद्धा बघितले, पण वंध्यत्वाची पुरुषांमध्ये कारण काय आहे? आता पहिलं कारण आहे शुक्र निर्मितीची समस्या, म्हणजे निर्माणच व्यवस्थित होत नाही. दुसरं म्हणजे शुक्रवहन मार्गाच्या समस्या. तिसरं लैंगिक समस्या. 4 संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम. आणि 5 स्पर्म अँटीबॉडी किंवा शुक्राणूंच्या विरुद्ध काही प्रथिनं तयार होतात आपल्या शरीरामध्ये, त्याला स्पर्म अँटीबॉडी म्हणतात. तर ही 5 महत्वाची कारणं सांगावीशी वाटतात. तर आधी निर्मितीच्या समस्यांबद्दल आपण बघू की पहिली सेक्स क्रोमोझोम्स बरोबर आहेत की नाही ते बघायला लागतं की X आणि Y हे 2 आहेत की नाही. पुन्हा वृषणांमध्ये टेस्टीज आहेत की नाही, अनडिसेंडेड टेस्टीज ज्याला म्हणतात, की पोटातच राहिल्या वृषण तरी सुद्धा ते त्यांची वाढ होत नाही आणि आतमध्ये शुक्र निर्मिती होत नाही. तर हा फार कॉमन प्रॉब्लेम कधी कधी असतो, जो कळत नाही लहानपणी, तो मग मोठेपणी आपल्याला ते कळतं. जंतू संसर्ग झालेला असेल, टेस्टिक्युलर टॉर्शन ज्याला म्हणतात, वीर्य उत्पादक ग्रंथीला पीळ पडणे, शिरा कौटिल्य किंवा व्हेरिकोसिली, केमिकल काही औषधांचे दुष्परिणाम होतात किंवा रेडिओथेरपी ह्याचे दुष्परिणाम. हे एक फार महत्वाचं स्लाइड आहे आणि ह्या स्लाइड विषयी प्रत्येक कारणाविषयी आपण बोलूया. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे. मनीषा प्रश्न विचारतायत जळगाववरून. नमस्कार मनीषा ताई, बोला. हॅलो, नमस्कार. मी जळगाव जिल्ह्याहून बोलते. तर माझ्या मिस्टरांचे जे शुक्रजंतू आहेत त्यांची संख्या आहे, पण ते देत होता बाबा बाहेर निघाल्यावर, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आम्ही ट्रीटमेंट केली 2-3 ठिकाणी, डॉक्टर म्हणे याच्यावर ट्रीटमेंट होऊ शकत नाही. पुन्हा एकदा सांगा तुमचा प्रश्न, की शुक्रजंतू आहेत मग? हो, ते देत होता म्हणे, बाहेर निघाल्यावर ते देत होता. डेड होतं. अच्छा, डेड. हा, मराठीत डेड आम्हाला कळे ना. ठीक आहे, डेट होता.
हा बरं ठीक धन्यवाद. हा, त्याला नेक्रोस्पर्मिया किंवा मेलेले शुक्रजंतू असं आपण म्हणू शकतो की त्याला काय कारण आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. आतमध्ये शुक्रनिर्मिती होते आणि त्याच्यानंतर बाहेर पडताना का व्हेरिकोसिली सारखी समस्या आहे का किंवा प्रचंड प्रमाणात जंतू संसर्ग आहे का, तर हे दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ह्या पाहाव्या लागतील आणि त्याप्रमाणे जंतू संसर्ग त्याविषयीची स्लाइड आहे का आपल्याकडे सर? व्हेरिकोसिली ला आपण ट्रीट करू शकतो. नेक्रोस्पर्मिया म्हणजे मेलेले शुक्रजंतू याची नेमकी कारणं काय आहेत त्याविषयीची स्लाइड आहे, त्याविषयी अजून सर सविस्तर माहिती सुद्धा देतील. तर त्याच्यामध्ये कारण संप्रेरक कधी कधी बरोबर नसतात. टेस्टोस्टेरॉन जर व्यवस्थित नसेल, वीर्योत्पादक ग्रंथींचे आजार मी जसं सांगितलं, जंतू संसर्ग वगैरे, शिरा कौटिल्य मी बोललो की व्हेरिकोसिली, त्याच्यानंतर ही काही औषध आहेत कीटोकेनॉझेल, स्पायरोनोलॅक्टोन जे डायुरेटिक म्हणून आपण वापरतो, त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. अँटीस्पर्म अँटीबॉडी आहे, टीबी झालेला असेल अशा कारणामुळे, किंवा स्पर्मॅटोजिनेसिस पूर्ण होत नाही, अर्धवटच कुठेतरी संपून जातो, ही कारणं आपल्याला सांगता येतील नेक्रोस्पर्मियाला. ह्याला उत्तर बस्ती आधी ते कारणाची ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यानंतर उत्तर बस्ती मध्ये आपण ज्या रबरी नलिकेद्वारे आतमध्ये काही औषधं सोडतो डायरेक्ट, त्याच्यामुळे त्यांना ती नरिशमेंट मिळते, हे जे मेलेले जंतू आहेत त्यांना. आणि बऱ्याच वेळा जे पूर्ण डेड असतील जरी जंतू असतील तरी काही प्रमाणात ते जिवंत होऊ शकतात. थोड्या प्रमाणात जर असेल की मृत होत असतील तर ते तर नक्कीच बरे होऊ शकतात, पण 100% डेड असतील तरी देखील फायदा उत्तर बस्तीमुळे आणि ॲक्युपंक्चरमुळे होऊ शकतो. तर ही एकत्रित ट्रीटमेंट जर त्यांनी केली तर त्यांना फायदा होण्याची शक्यता निश्चित. आणि मगाशी चंद्रकांत यांचा लातूरवरनं प्रश्न होता ॲझोस्पर्मिया विषयी, तर त्याची स्लाइड, त्याच्या स्लाइडवरून जरा अजून माहिती देऊ शकाल का? हां, तर नष्ट शुक्र ज्याला आपण म्हणतो की आता पुन्हा त्यात मी सांगितलं की गुणसूत्रांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो, त्याची काही विकृती असेल, पुन्हा टेस्टिक्युलर फेल्युअर म्हणजे टेस्टीज पहिल्यापासून कामच करत नाही, पहिल्यापासून अगदी, त्यानंतर प्रोलॅक्टिन वगैरे संप्रेरक वाढलेले आहे, किंवा जीर्ण आजार आहेत, कॅन्सर, किडनी, यकृत, मधुमेह खूप जास्त प्रमाणात असला तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया ज्याला म्हणतात की वीर्यवाहक नलिका अवरोध किंवा नसणं, किंवा लहानपणी मार खाल्ला असेल जोरदार तेथे, किंवा एखादी सर्जरी केलेली असेल तर त्याच्यामुळे होऊ शकतं. गालगुंड लहानपणी झाले असतील किंवा त्याच्यामुळे ऑर्कायटिस होतो, संसर्ग होतो टेस्टिसना, त्यामुळे काम बंद पडू शकतं. टायफॉइड आर्काइड, विषमज्वर झाल्यामुळे देखील हाच दुष्परिणाम होऊ शकतो आणि ज्याच्यामुळे ॲझोस्पर्मिया होऊ शकतो. बरोबर सर. आणि आपण शुक्रनिर्मितीच्या समस्यांविषयी मगाशी कारणं बघितली, तर प्रत्येक कारण आम्हाला जरा सविस्तर सांगू शकाल का? आता एक एक आपण पाहिलं की शुक्रनिर्मितीमध्ये बाधा करणारी जी कारणं आहेत त्याच्यात एक जवळजवळ 4-5 कारणं होती आपली, आणि जी फार महत्वाची कारणं आहेत, कारण हेच कारण जे असतं ते पुढे वंध्यत्व करत असतं, आणि म्हणून ते जाणून आपण घेऊया. एक एक आपण कारण बघत जाऊ की आता ऑलिगोस्पर्मिया, आपण ॲझोस्पर्मिया बघितलं, आता आपण ऑलिगोस्पर्मियावर जाऊ, म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असणे. तर त्याची कारणं काय असू शकतात? पुन्हा तेच की जंतू संसर्ग, त्यानंतर हर्निया हायड्रोसिली, हे फार कॉमन आहे की ज्याच्यामुळे ऑलिगोस्पर्मिया होऊ शकतो. मग गालगुंडाबद्दल आपण बोललो, पौरुष ग्रंथी किंवा प्रोस्टॅटायटिस झालेला असेल तरी पण, पुरुष संप्रेरक टेस्टोस्टेरॉन जर कमी असेल, खूप जास्त प्रमाणात स्थौल्य, मधुमेह खूप जास्त प्रमाणात असेल, हृदयरोग असेल, किंवा काही औषधं आपण घेतो, ब्लड प्रेशरची औषधं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ऑलिगोस्पर्मिया निर्माण होतो. त्यापैकी लोसार्टन एक औषध आहे की ज्याच्यामुळे तसं होऊ शकतं. आणि व्हेरिकोसिली किंवा सिरा कौटिल्य हा एक हे. आणि आजकाल काय झालंय की लग्न करायचं वय वाढलंय, त्यामुळे पुढे मुलं होण्याचं सुद्धा वय वाढलंय, त्यामुळे इतरही आजार अनेक वेळेला त्या दाम्पत्याला असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा शुक्रनिर्मितीच्या समस्या येऊ शकतात. याविषयी अजून आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला प्रश्न आलेला आहे, तुषार पाटील प्रश्न विचारतायत जळगाववरून. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार.
हॅलो सर, मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता. सर, त्या ठिकाणी आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथीमध्ये असं क्लेम केलं जातं सर कधी कधी की त्या ठिकाणी ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक त्या ठिकाणी जास्त इफेक्टिव्ह आहे सर, ते असं म्हणतात त्यावर. तर त्या ठिकाणी सर थोडं कन्फ्युजन असं होऊन जातं की सर काय फॉलो करायचं, सर आयुर्वेदिक फॉलो करायचं का त्या ठिकाणी ॲलोपॅथी, काय बेटर आहे सर त्या संदर्भामध्ये? निश्चित तुषारजी, तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे आणि योग्य प्रश्न आहे, रास्त प्रश्न आहे. अनेकांच्या मनात असा संभ्रम असेल याविषयी सर नक्कीच मार्गदर्शन करतील, शंकांचं निरसन करतील. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची आणि विश्रांतीनंतर डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक सुद्धा दाखवणार आहोत. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. वेडिक्युअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक दादर 9167776546, अंधेरी 9167772747, बोरिवली 9167739608, विरार 9422328622, ठाणे 7506660618, वेबसाईट www.vedicure.com, 7778563, वाशी 9167776791, पनवेल 9167772749, पुणे कर्वे रोड 9822926898, स्वारगेट पुणे 8390896244, वेबसाईट www.vedicure.com. नवरात्रीत वापरला जाणारा पदार्थ राजगिरा हा तुम्हाला माहिती आहे का की इतर धान्यांच्या मनाने अँटी ॲलर्जिक कंपाऊंड्स आहेत, म्हणजे ॲलर्जी ज्यांना येते पोटामध्ये किंवा शरीरभर त्यांना राजगिरा हा अतिशय उपयुक्त असतो. ह्याशिवाय ज्यांना शर्करा आहे त्या डायबेटिक लोकांसाठी सुद्धा जर राजगिराच्या पोळ्यांचा वापर केला किंवा भाकरीचा वापर केला तर रक्तातील अतिरिक्त शर्करा सुद्धा कमी होते. सर, तुषार पाटील यांचा प्रश्न होता, त्यांचं काय उत्तर द्याल? ते कसं आहे की एखाद्या आध्यात्मिक माणसाला विचारलं की कुठचा धर्म श्रेष्ठ आहे तर तो सांगेल की आपलं शास्त्रवचन आहे की एकम सत विप्राह बहुधा वदंती, की जगामध्ये एकच सत्य आहे पण सारे धर्म वेगवेगळ्या प्रकारे ते वर्णन करतात. म्हणजे याचा अर्थ असा, पाथी कुठची असो, प्रत्येक डॉक्टरला आपल्या समोरच्या रुग्णाला लवकरात लवकर बरं करायचं असतं. त्याच्यामुळे त्याच्या मनात असं नसतं, पण जो ते शिकलेला असतो ते तो प्रॅक्टिस करत असतो. हां, तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, संयुक्त उपचार पद्धती सर्वश्रेष्ठ आहे असं मी का म्हणतो की याच्यात सगळ्या पाथीतले एक 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 चांगलं चांगलं घेतले. आता इन्व्हेस्टिगेशन जो रिपोर्ट दाखवला तो ॲलोपॅथीतला होता आणि त्याच्यानंतर जी काय मी औषधोपचार करणार आहे त्याच्यामध्ये आयुर्वेद पण आहे, ॲलोपॅथी सुद्धा आहे, आहार पण आहे, योग आहे, पंचकर्म आहे, ॲक्युपंक्चर आहे. म्हणजे जगातल्या सर्व पाथी मी एकत्रित केल्या आणि त्यातला बेस्ट निवडला आणि समाजासमोर ठेवलं. म्हणजे ही पाथीतली भांडणं कशाला पाहिजेत आणि समाजाला तरी कन्फ्युजन कशाला पाहिजे की मी काय कुठच्या पाथीला वापरायला पाहिजे. मी म्हणतो सगळ्या पाथींमध्ये जे चांगलं आहे ते वापरा. आपल्याला काय करायचं आहे, काहीही करून रुग्ण कमीत कमी खर्चात लवकरात लवकर साईड इफेक्ट न होता बरा झाला पाहिजे. निश्चित हा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. तर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, परमानंद प्रश्न विचारताय चंद्रपूरवरून. नमस्कार सर, वंध्यत्वामध्ये हायड्रोसिलचा थेट परिणाम पडतो का? बर, ठीक आहे. सर, माझा प्रश्न आहे की कळलं ना, हायड्रोसिली झाली आहे ना.
हायड्रोसिलीमध्ये सूज येते, त्या टेस्टीजवर प्रेशर येतं, कधी कधी जंतू संसर्ग होतो आणि बऱ्याच वेळा तुम्हाला काउंट कमी झालेला दिसतो किंवा मेलेले जंतू दिसतात किंवा त्यांची जी गतिशीलता आहे ती कमी झालेली दिसते. त्यामुळे हायड्रोसिली आपल्याला ट्रीट करावीच लागते जर वंध्यत्व ऑलिगोस्पर्मिया वगैरे असेल. या वंध्यत्वाच्या केसेस ज्या आहेत त्या तुम्ही ट्रीट कशा करतात, नेमक्या काय दृष्टिकोन असतो तुमचा ट्रीट करताना? काही केसेस असतात का? कुठलीही जर केस आपल्याकडे आली तर आपण त्यांचा प्रथम संभोग क्षमता टेस्ट करतो की बाबा काय, त्याच्यानंतर आपण त्याचा वीर्य तपासणी करून घेतो. तर मी तुला सांगितलंच की कसा रिपोर्ट असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये हे नेक्रोस्पर्मिया, ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲबनॉर्मल स्पर्म ज्याला आम्ही टेराटोझोस्पर्मिया असं म्हणतो, विकृत शुक्राणू आहेत का, तर हे पण टेस्ट करतो. दुसरं ॲस्थोनोझोस्पर्मिया म्हणजे गतिशीलता त्याची कमी आहे का, त्याचं काय कारण असू शकते, हे सगळं जरी आपण पाहिलं तरी त्याची कारणं शोधून काढतो की एक्झॅक्टली कुठच्या कारणामुळे हे विकृत आहे. तर ते कारण शोधून काढून त्यानुसार त्याचं हे केलं जातं, चिकित्सा केली जाते. तर वीर्य तपासणीनंतर सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफी त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की काय प्रॉब्लेम आहे म्हणून. आणि सोनोग्राफी जर नॉर्मल असेल किंवा ॲबनॉर्मल असेल तर ते कारण शोधून काढून त्याची चिकित्सा केली जाते. मग अंतर्गत बस्ती, उत्तर बस्ती, ॲक्युपंक्चर, आहारावर त्यांना सल्ला दिला जातो की आहारामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर, व्हेरिकोसिली असेल तर त्याप्रमाणे त्यांना सल्ले दिले जातात. असं एकत्रित उपचार पद्धती केल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये लवकर फरक दिसून येतो किंवा लवकर आपल्याला फायदा दिसून येतो. ज्याच्यात आधुनिक वैद्यकीय ट्रीटमेंट नाहीये अशा वंध्यत्वाच्या कारणांना आपण ट्रीट करू शकतो, कारण हा सिस्टमॅटिक अप्रोच आहे आणि वेगवेगळ्या पाथी एकत्रीकरण आहे. निश्चितच. सर, आता मगाशी जसं हायड्रोसिली या विषयावर त्यांनी विचारला प्रश्न, तसा शुक्रवहन मार्गातले काही अडथळे असतात ज्याच्यामुळे सुद्धा वंध्यत्व येत असतं, तर याविषयी काय सांगाल? आता अडथळे आपण म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये 2-3 कारण आहेत. एक म्हणजे समजा वास डिफरन्स ज्याला म्हणतात, वीर्यवाहक नलिका ती ॲबसेंट असेल म्हणजे नाहीच आहे, म्हणजे वृषणांमध्ये होतंय वीर्यनिर्मिती पण ते पुढे सरकत नाही कारण मार्गच नाहीये जायला. मग अशा वेळी मात्र IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीज करावी लागते, इक्सी करावी लागते, म्हणजे आतून शुक्रजंतू काढून घ्यावे लागतात. दुसरं एपिडिडॅमिस मध्ये सिस्ट निर्माण होतं. हा एक ऑब्स्ट्रक्टिव्ह टाईपच आहे की ज्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो की वीर्य निर्मिती कमी होते, शुक्र निर्मिती कमी होते आणि ॲस्थोनोस्पर्मिया म्हणजे गतिशीलता कमी असते किंवा स्पर्म्स डेड होतात किंवा अजिबात स्पर्म निर्माण सुद्धा होत नाही. तर अशा गोष्टी होऊ शकतात. सर, ते हायड्रोसिलीचं जे म्हणाले ना, तर त्याच्यावर काय उपाय असतो मग? हायड्रोसिलीला आपल्याला काही खास अशी जंतू संसर्ग असेल तर आपण प्रतिजैविक वापरू शकतो. ॲक्युपंक्चर नि बऱ्याच वेळा मी पाहिलेलं आहे आणि काही खास औषध आहेत विषतुंदुक वटीसारखे किंवा चंद्रप्रभा वटीसारखे की ज्यांचा फायदा मी पाहिलेला आहे हायड्रोसिलीमध्ये झालेला. आणि ॲक्युपंक्चरनी बऱ्याच वेळा ती झालेली सूज उतरून गेलेली मी पाहिलेली आहे. तर अशी काही कॉम्बिनेटिव्ह ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. अगदीच इम्पॉसिबल असेल तरच ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. सहसा मी ऑपरेशन करण्याचा सल्ला देत नाही, कारण अशा ऑपरेशनमध्ये कधी कधी आजूबाजूच्या नसांना धक्का लागून मग अजूनच पुढे वीर्यनिर्मिती होणं कठीण होऊन बसतं. वंध्यत्वाच्या कारणांमध्ये महत्त्वाचं कारण म्हणजेच लैंगिक समस्या. मागच्या कार्यक्रमामध्ये आपण त्याविषयी सविस्तर बोललोच होतो, पण थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल आता, विशेष करून पुरुष वंध्यत्वाच्या संदर्भाने? आता लैंगिक समस्यामध्ये 2-3 आहे. ही स्लाइड दाखवते की शीघ्र बदल म्हणजे कन्झ्युमेटच होत नाही मॅरेज, म्हणजे संबंध ठेवण्याच्या आधीच वीर्यपात होतो. दुसरं म्हणजे वीर्योत्सर्ग होत नाही, म्हणजे एक तर अनएजॅक्युलेशन किंवा आतमध्ये रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन, आतल्या आत वीर्योत्सर्ग होतो, बाहेर पडत नाही. दुसरं म्हणजे पौरुष ग्रंथी शस्त्रक्रिया म्हणजे प्रोस्टेट ग्लँड जर वाढलेली असेल किंवा त्याची सर्जरी झालेली असेल तरी त्रास होतो किंवा त्याला
आघात झालेला असेल, काही औषधं जशी मी मगाशी दाखवली की त्याच्यामुळे देखील काही डिप्रेशन किंवा स्किझोफ्रेनिया ह्याच्यावर काही औषधं आपण घेतो, त्याचे दुष्परिणाम सेक्सवर होऊ शकतात. अशा प्रकारे या लैंगिक समस्या निर्माण होऊन सुद्धा वंध्यत्वचं महत्वाचं कारण आहे. वंध्यत्वाची म्हणजे पुरुष वंध्यत्वाची इतर महत्वाची कारणं कोणती आहेत आणि त्याच्यावर संयुक्त उपचार कोणते आहेत याविषयी तुम्हाला उत्सुकता असेलच, याची आम्ही जरूर माहिती देणार आहोत. मात्र आता कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण विश्रांती दरम्यान थोडक्यात कार्यक्रम पुढच्या आठवड्याचे बघितले. आता आपण सविस्तर माहिती घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2016 रात्री 8 वाजता. विषय आहे सूक्ष्म आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी. सहभाग डॉक्टर खंडू व्ही पाठक. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर 2016 रात्री 8 वाजता. ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर आणि आधुनिक उपचार. सहभाग डॉक्टर तुषार पाटील, डॉक्टर विनोद गोरे. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम ध्वनी चित्रमुद्रित रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2016 रात्री 8 वाजता. पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा. सहभाग डॉक्टर सत्यन गुजर. या सर्व कार्यक्रमांमध्ये आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारून कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यासाठी आमचे संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आम्हाला जर प्रश्न आले तरच आम्ही त्यांचा कार्यक्रमात समावेश करू, अन्यथा आम्ही तुम्हाला नक्कीच ईमेलद्वारे पोचपावती देऊ. सर, जेव्हा आपण लैंगिक समस्या ह्या विषयावर आता बोलत होतो, आपण थोडक्यात कार्यक्रम मागच्या वेळेस अतिशय सुंदर केलेला आणि आपल्याला अनेक दर्शकांचे प्रश्न सुद्धा आलेले, पण अजूनही थोड्याशा शंका बाकी असतात. थोडक्यात काय सांगाल याविषयी? काम आहे ते आज आपण पुरुषांविषयी बोलतोय. मागच्या वेळी पण पुरुषांच्या स्त्रियांच्या दोघांबद्दल बोललो, पण स्त्रियांना सहसा लैंगिक समस्या जरी असली तरी वंध्यत्व त्याच्यामुळे निर्माण होईल असं नाही. पण पुरुषांमध्ये जर लैंगिक समस्या असेल तर वंध्यत्व निर्माण होतच, म्हणजे ते होतच. आणि बहुसंख्य स्त्रियांना सेक्सबद्दल अज्ञान असतं किंवा ओपनली बोलत नाही. पण माझं त्यांना एक आवाहन आहे की जर तुम्हाला अशी समस्या असेल तर पहिलं त्याच्याशी नीट बोला. त्याला सपोर्टिव्ह सायकोथेरपीची गरज असते. आणि पुरुषाला अशा वेळी सपोर्टची फार गरज असते. तो बिचारा इकडे तिकडे लिंग वैद्य शोधत असतो आणि चांगल्या डॉक्टरकडे जात नाही आणि व्यवस्थित वाचीकरणाची चिकित्सा करत नाही. आणि स्त्री मात्र हा विचार करत बसते. मला एक गाणं आठवलं छान, त्या एक अरुण सरनाईकच्या पिक्चर मधलं, की स्त्रियांच्या मनात तेच असतं, का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला. ती विचार करत असते की माझा पुरुष माझ्यावर नीट प्रेम करत नाही, की प्रेम करत नाहीये किंवा काय तफावत. हा, तर त्याच्यासाठी ओपनली बोललं पाहिजे. पहिलं म्हणजे आपापसात बोललं पाहिजे. नंतर डॉक्टरशी, चांगला डॉक्टर, भोंदू लिंग वैद्य नाही, चांगल्या डॉक्टरकडे जाऊन त्याचं डिटेल त्याचं विवरण केलं, चर्चा केली पाहिजे, तर ती लैंगिक समस्या सुटू शकते. निश्चितच. आणि भरपूर वैज्ञानिक दृष्ट्या बोलणं अतिशय चांगलं आणि सुदृढ सुद्धा असतं. सर, शुक्राणू निर्मितीमध्ये एक महत्वाची समस्या असते ती म्हणजे व्हॅरिकोसिली. ह्याविषयी काय सांगाल आणि याविषयी औषधोपचार काय? फार महत्वाचा प्रश्न विचारलास. शिरा कौटिल्य किंवा व्हेरिकोसिली, तर ह्याची कारणं एक्झॅक्टली माहीत नाहीत ॲलोपॅथीला, पण काही लिहिलेली आहेत की बाबा काय होतं, पोटाचा ट्यूमर झाला असेल किंवा रिनल कॅन्सर झाला असेल किंवा कशामुळे झालं माहीत नाही, असे काहीतरी. पण माझ्या मते मात्र जसं पाईल्सचं कारण मूळव्याध हे पण शिरांची जाळच आहे, तर शिरा कौटिल्यच आहे. त्याचप्रमाणे व्हेरिकोसिली हे वृषणांना झालेली जाळी आहे. तिथे शिरांचा फुगवटा निर्माण होतो आणि हे शरीरामध्ये आत्यंतिक उष्णतेचं लक्षण आहे. तर अशा वेळी त्यांची शारीरिक तपासणी, वृषण सोनोग्राफी वगैरे करून, कलर डॉपलर वगैरे करून झालं की साधारणपणे आधुनिक उपचार पद्धतीमध्ये सर्जरीचा सल्ला दिला जातो. पण मी सर्जरीचा विरुद्ध आहे. मी म्हणेन की शरीरातील उष्णता, जसं पाईल्सची सर्जरी करून काही पाईल्स बरे होत नाही, कधी कधी बऱ्याच वेळा पुन्हा कारण तुम्ही दूर करत नाही. त्यामुळे जोपर्यंत व्हेरिकोसिलीचं कारण, जी शरीरात उद्भवलेली आत्यंतिक उष्णता ही कमी करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते बरं होणार नाही. आणि त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट आहे संयुक्त उपचार पद्धतीमध्ये.
तर शरीरातील उष्णता कमी करणे, थंड पाण्याने आंघोळ करणे, घट्ट कपडे न घालणे, दुधाचा वापर जास्त करणे, तिखट तेलकट बंद करणे, जागरण बंद करणे, अशा सगळ्या गोष्टी जर केल्या आपण तर व्हेरिकोसिली बरं होऊ शकतं. आपल्या रवींद्र कुडाळकर यांचा प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीच्या 45व्या वाढदिवसानिमित्त देतो. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या क्षेत्रामध्ये एक भरीव कामगिरी करून आमच्यासारख्या असंख्य श्रोत्यांना एक आयडेंटिटी पण दिली सह्याद्री वाहिनीने. आज अनिल पाटील सर, मला प्रश्न असा विचारायचा आहे की स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांमधील जे वंध्यत्व आहे ते अधिक गुंतागुंतीचे किंवा कॉम्प्लिकेटेड असतं का, याबद्दल सांगावं. धन्यवाद. आणि सह्याद्री वाहिनीला पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर, काय सांगाल थोडक्यात त्यांना? नाही, असं म्हणता येणार नाही. उलट मी सुरुवातीलाच सांगितलं की शुक्राणू समस्या ह्या एकदम डिस्टिंक्ट असतात, आपल्याला लगेच ओळखता येतात आणि त्याला ट्रीटमेंटही संयुक्तोपचार पद्धतीमध्ये यशस्वीरित्या करता येते. स्त्रियांमध्ये मात्र जास्त कॉम्प्लिकेटेड असतं, म्हणजे ते इतकं सोपं नाही त्यांचं डायग्नोस करणं आणि ट्रीटमेंट करणं. हे पुढच्या वेळी आपण पाहूच. निश्चितच. मला वाटतं कुडाळकर सरांना ह्या प्रश्नाचं त्यांच्या समाधानकारक उत्तर मिळालं असेल. कुडाळकर सर आपले नेहमीचे सजग दर्शक आहेत. तुम्हाला सुद्धा दूरदर्शन वाहिनीच्या 45व्या वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा मी देते सर. आणि असेच तुम्ही नियमित प्रश्न विचारत जा आणि इतरही दर्शकांना मी आवाहन हे नेहमी करीन. सर, आपल्याला शुक्राणूंच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये शुक्राणूंमध्ये अँटीबॉडीज निर्माण होणं ही एक फार महत्त्वाची आणि माहीत नसलेली समस्या आहे. काय सांगाल याविषयी? अँटीबॉडीज जर निर्माण होत असतील तर माझ्या मते संपूर्ण पंचकर्म करून घेणं, त्याच्यानंतर स्वमूत्र चिकित्सा ही फार महत्त्वाची आहे. माझ्या आईने फार काहीतरी एक वेगळंच उपाय शोधून काढला होता. तर तुम्हाला माहित असेल की माझी आई आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि 60 वर्षापासून प्रॅक्टिस करते इन्फर्टिलिटीमध्ये. तिने काढलेलं की एकमेकांना जर अँटीबॉडी निर्माण होत असेल तर नवऱ्याने आणि बायकोने एका ताटात जेवावं. हा, म्हणजे एकमेकांचं उष्ट खावं. जे आपल्याकडे जुनी पद्धत होती की नवऱ्याच्या ताट, म्हणजे आपल्याला ते असं काहीतरी असं आपण हिनकारक वाटतं, पण तसं नाहीये. ते त्याच्यामध्ये शास्त्र आहे. एकमेकांना अँटीबॉडीज निर्माण न होणे ह्याच्यासाठी ते शास्त्र आहे. त्यामुळे त्यांना की एकमेकांच्या ताटात तुम्ही जेवा. आणि नवऱ्याने जे घातलेली अंगठी आहे सोन्याची, त्याचं पाणी उकळवून त्याचं पाणी रोज अर्धा कप सकाळी, अर्धा कप रात्री तिने प्यावं. तर ह्याचा देखील एकदम विशेष वेगळं औषध म्हणून सांगितलं. दिनांक 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं घोषित करण्याची आता वेळ झालेली आहे. नावं अशी खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस महेश विश्वनाथ आडकर मालाड, द्वितीय बक्षीस पांडुरंग कोलप भांडू, तृतीय बक्षीस अनिल बिकन सागर पुणे. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळालेले नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आहे. पुरुष वंध्यत्वाच्या उपचारांसाठी कोणते पंचकर्म उपयुक्त ठरते? पर्याय 1 रक्तमोक्षण, पर्याय 2 उत्तरबस्ती, पर्याय 3 शिरोधारा. SMS साठी क्रमांक 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 4 ऑक्टोबर 2016 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स तर्फे विशेष भेट देण्यात येईल. अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवत आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक पुणे चिंचवड 9130453823, सोलापूर 9595638181, नाशिक 9373710323, औरंगाबाद 7506660613, वेबसाईट www.vedicure.com.
हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर 2016 सकाळी 9 वाजता. असा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेल पाठवू शकता hello.ddkmumbai@gmail.com वर. याशिवाय www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कमेंट्स आम्हाला पाठवू शकता आणि youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. पुरुष वंध्यत्वातील विविध कारणांविषयी आपण आता जाणून घेतलं. सर, संयुक्त उपचार ह्याविषयी काय सांगाल? तर ते दाखवण्यासाठी एक 2 केसेस मी 2 रिपोर्ट्स आणलेले आहेत. एक ऑलिगोस्पर्मियाचा आहे आणि एक अझोस्पर्मियाचा आहे. तर तो मला दाखवायला आवडेल की ऑलिगोस्पर्मियाचं थोडं जास्त फोकस केलं तर दिसेल की बिफोर म्हणजे 8-7 ला आलेला पेशंट त्याचा काउंट किती कमी होता आणि त्याच्यानंतर 2च महिन्यामध्ये संयुक्त उपचारामध्ये किती प्रमाणामध्ये वृद्धी झालेली आहे, त्याच्या मोटिलिटीमध्ये सुद्धा आणि एकूणच काउंट वाढलेलं आहे, जवळजवळ नॉर्मल झालेलं आहे. हे ह्या केसमध्ये दिसतंय. पण थोडा तरी प्रमाणात शुक्रजंतू होते जे आता नॉर्मल झाले. दुसरा मात्र अझोस्पर्मियाचा केस आहे. ही त्यावेळी आलेली केस आणि त्याच्यानंतर 0 काउंट असलेला माणसाचा फक्त 2च महिन्यामध्ये तो 16 मिलियन विथ मोटिलिटी ही दाखवते. तर हे रिअल रिपोर्ट्स आहेत. असे लाखो लोक वैदिक क्युअरमध्ये येत असतात, पण खास मुद्दामून आणलं की बिफोर आफ्टर आपल्याला ह्या रिपोर्टमध्ये सहज जाणून घेणं शक्य आहे. निश्चित. आणि सर, संयुक्त उपचार नेमके आपण पुरुष वंध्यत्वामध्ये कसे करतो आणि कोणते? त्याच्यामध्ये आधी निरनिराळ्या प्रकारचे औषधं वापरतो. त्या औषधांमध्ये कोकिलाक्ष, जातीफळ, अश्वगंधा, शतावरी, सफेद मुसळी, गव्हांकुर, शिलाजीत ही औषधं वापरतो. आहारामध्ये फरक करतो. उडीद, दूध, तूप ह्याचा युक्त आहार, प्रथिनयुक्त आहार सांगतो. त्यानंतर अंतर्गत बस्ती. काही जणांना संपूर्ण पंचकर्माची गरज असते, तर काही जणांना फक्त अंतर्गत बस्ती आणि उत्तर बस्ती याची गरज असते. तर हे उत्तर बस्ती खास करून फार महत्वाची एक ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये औषधीयुक्त तेलं डायरेक्टली आत सोडली जातात. तर त्याच्यामुळे नरिशमेंट मिळते त्या शुक्रजंतूंना आणि शक्ती मिळते. आणि हे वाजीकारक औषधं, ॲक्युपंक्चर आणि हे सगळं एकत्रित केल्यामुळे, आहारामध्ये फरक केल्यामुळे काही जणांना योगासने देखील सांगितली जातात, प्राणायाम सांगितला जातो, काही खास आसनं सांगितली जातात जी इथे दिलेली आहे. योगमुद्रा, शलभासन, पवनमुक्तासन ह्याच्यामध्ये देखील फायदा होऊ शकतो. तर ही सगळं कॉम्बिनेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कुठे रिझल्ट दिसायला लागतात आणि छान रिझल्ट्स मिळतात. ऑलिगोस्पर्मियामध्ये जवळजवळ 90% वर आपल्याला रिझल्ट्स मिळू शकतात. निश्चित सर. आणि मनात अनेक प्रश्न आहे पुरुष वंध्यत्वाची आणि ही पूर्ण वंध्यत्वाची शृंखला आपण अशीच चालू ठेवणार आहोत. मागच्या वेळेस आपण लैंगिक समस्यांविषयी जाणून घेतलं. पुरुष वंध्यत्वाविषयी अजूनही माझ्या मनात काही प्रश्न आहेत. थोडक्यात मला उत्तर सांगा सर. अति घट्ट कपडे घातल्यामुळे शुक्रनिर्मितीत अडथळा येऊ शकतो? हो, येऊ शकतो. तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शुक्र निर्मिती आणि क्वालिटीमध्ये फरक पडू शकतो का? हो, फरक पडतो. म्हणजे निगेटिव्ह होतं. हो, अच्छा. व्यसनदंता असेल तर शुक्र निर्मितीमध्ये फरक पडतो का? नक्कीच त्रास होतो जास्त. एकदा कमी झालेली शुक्र निर्मिती पुन्हा पूर्ववत होऊ शकते का? ऑफकोर्स, त्याचबद्दल आपण सांगितलं. आणि संपूर्ण पंचकर्म करणं हे पुरुष वंध्यत्वावर फायदेशीर होऊ शकतं? कधी कधी फायदेशीर असतं. निश्चितच सर. जाता जाता आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? आधी पुरुषांनी कुठची लैंगिक किंवा समस्या असू दे किंवा ऑलिगोस्पर्मिया, अझोस्पर्मिया असू दे, आपण न घाबरता समजा तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण ही ट्रीटमेंट घेतली तर नक्की फायदा होईल. टाळी एका हाताने कधीच वाजत नसे. सुप्रजननासाठी पुरुष आणि स्त्री दोन्ही सुदृढ आणि सशक्त असणं अतिशय महत्वाचं असतं आणि म्हणूनच पुरुष वंध्यत्वाविषयी आज आपण त्याच्या कारणांविषयी आणि औषधोपचारांविषयी जाणून घेतलं. मला वाटतं तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा झाला असेल. डीडीच्या सर्व दर्शकांना आज 45व्या वर्षी आमचं पदार्पण होत आहे दूरदर्शन. त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. सर, तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही आलात आणि आमच्या कार्यक्रमात महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार.